आणायचे की 1980 साली अंतुले साहेबांनी पहिली कर्जमाफी या देशातली या राज्यामध्ये खावटी कर्जासाठी दिली होती। मी ते वाक्य त्यांचं आलंय की 14च्या आधी कधीही कर्जमाफी झाली नव्हती, तो मुद्दा प्रथमतः या ठिकाणी खोडून काढला पाहिजे। नंतर केंद्राचीही झाली, केंद्रानेही झाली, परंतु सभापती महोदय आजची ही कर्जमाफी मी जे मुद्दे दानवे साहेब किंवा बच्चूभाऊ बोललेत किंवा बाकीचे बोललेत ते रिपीट या ठिकाणी करणार नाही। परंतु खऱ्या अर्थानं आम्ही सभापती महोदय कर्जमाफी कशासाठी करतो, मुळात हे देणगी द्यायचा उद्देश आहे का तो शेतकरी अडचणीत आला म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतो। आम्ही ज्यावेळी शासन म्हणून कर्जमाफीचा निर्णय सभापती महोदय घेतो त्यावेळी गेल्या 7 खरीपाचा आणि 7 सीझनचा आपण अंदाज घेतला तर कायमपणे अवकाळी असू दे, उत्पादन घटणे असू दे, अतिवृष्टी असू दे, यामुळे गेले 5-6 वर्षामध्ये शेतकरी अडचणीत आलेले। ज्यावेळी कर्जमाफीची मागणी सभापतीमध्ये होते त्यावेळी ती देणगी म्हणून होत नाही किंवा त्याला काहीतरी शेतकऱ्याला आता जेवण भरलेलं आहे, पोट भरलेलं आणि डेझर्ट पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कर्जमाफी होत नाही। मुळात तो आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला असतो आणि म्हणून त्यावेळी कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी असते। परंतु दुर्दैवानं आज जी काय कर्जमाफी या ठिकाणी जाहीर झाली ती प्रत्यक्षरित्या किती लोकांना या ठिकाणी पोचणार आहे ती आकडेवारी निश्चित झाल्यानंतर दानवे साहेब लक्षात येईल की नेमकं किती लोकांना याचा लाभ मिळाला। मागचं प्रामाणिक भरणाऱ्यांचा विषय वेगळा आहे। 2 लाखाच्या वरची कर्ज भेटल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान त्या ठिकाणी मिळणार नाही, वास्तवत आहे। अनेक जिल्हा बँका आहेत, अनेक विकास सेवा संस्था आहेत की 30 जूनला 100% कर्ज या ठिकाणी फिरवून घेतात। हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोरेसाहेब आपल्या सगळ्या बँका सातारा, सांगली, कोल्हापूर सगळीकडे बघितलं तर आपण नवं जुनं करतो, त्याला तर याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी मिळणार। म्हणजे बच्चूभाऊ जसं म्हणले मगाशी की जो थकीत आहे त्या 50,000च, जो थकीत आहे तो मात्र आता त्यांना थकीत ठेवलेलाच समाधान आहे। म्हणजे तो थकीत का राहिला हा एक उद्देश सदाभाऊ महत्त्वाचा आहे की तो अडचणीत होता म्हणून थकीत राहिला। परंतु ज्या सोसायट्या चांगल्या आहेत, सक्षम आहेत, त्यांनी मात्र नवं जुनं केलं आणि त्या नव्या जुन्यामुळं अडचणीत असलेला शेतकरी सुद्धा आता या खऱ्या कर्जमाफीला या ठिकाणी मिळत नाही। म्हणून जे मगाशी तुम्ही बच्चूभाऊ म्हटला हे प्रोत्साहन अनुदान 1 लाखाऐवजी 1.5 लाख आपण सरसकट या ठिकाणी दिलं पाहिजे, तरच या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी मिळू शकणार। 19चा विषय आपण त्या ठिकाणी मांडला, तोही अडचणीचा उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी ठरणार आहे। त्याचा सरकारनं या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, कारण की 2019 मध्ये 12,71,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 50,000 रुपयाच्या मर्यादेचा विषय त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। आणि म्हणून माझं म्हणणं सभापती महोदय एक आहे की मुळात सरकारनं धोरण ठरवलं पाहिजे। ही मी सातत्यानं म्हणतो, ही देणगी आहे का मदत आहे? ही मदत असेल तर तुमच्या अटीलाही लागल्या पाहिजेत। मदत तुम्ही म्हणतात, तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही RBIला काय सांगणार आहे? तुम्ही या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही बजेट मंजूर करता त्यावेळी काय सांगता की शेतकरी अडचणीत आहे म्हणून त्याला आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी देतो। मग तो अडचणीत असेल तर मग नियम आणि अटी कशाला तुम्ही या ठिकाणी लावता? त्या नियम आणि अटी लावल्या नाही पाहिजे, ज्याचा उल्लेख बच्चूभाऊंनी केला। 25,000 रुपये पगारवाला माणूस यातनं तुम्ही काढलेला आहे। साधा आता ग्रामपंचायतला उभारला की माणूस तो अपात्र झालेला आहे, साधा मार्केट कमिटीला असेल, जिल्हा परिषदला या ठिकाणी असेल तो त्या ठिकाणी अपात्र झालेला आहे। ठीक आहे, तुम्ही उत्पन्नाची मर्यादा घाला, त्याचा उत्पन्नाचा दाखला घ्या, त्याच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर त्या ठिकाणी घ्या। आता सभापती महोदय होम लोन घ्यायचं असेल तुम्हाला ITR भरावा लागतो, 0 रुपये असला तरी ITR भरायला लागतो। तुम्ही ITRची अट या ठिकाणी टाकलेली आहे, त्यामध्ये लाखो हजारो लोकांना यामुळं या गोष्टीतून अपात्र होणार। माझा मूळ मुद्दा सभापती महोदय असा आहे की तुम्ही हे नियम अटी लावू नका। तुम्ही जर अडचणीत आलेला शेतकरी त्याच्यासाठी या ठिकाणी केलं असेल तर मग सरसकट तुम्ही सगळ्यांना दिलं पाहिजे। 7/12 कोरा करतो म्हणून आम्ही तुमची भाषणं ऐकली, तो 7/12 काय कोरा त्या ठिकाणी होत नाही। आज अचानकपणे तुम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला। हा घेत असताना मी म्हणलं तसं नियमितवाल्यांना या ठिकाणी अडचण झाली, जे या अटीच्या माध्यमातून 67 रकाने हे सचिवाला भरायचे। सचिवांनी मध्ये गट सचिवांनी संप केला 31 तारखेपर्यंत भरायचे त्याच्या संदर्भात। आणि म्हणून एकूणच या सगळ्या कर्जमाफीचा जो काही शो आहे तो फक्त दाखवण्यासाठी शो आहे।
आणि जर हे एकदम व्यवस्थित कर्जमाफी असं आपल्याला म्हणायचं असेल तर मग या जूनमध्ये 3 कमिट्या सरकारनं का नेमल्या या कर्जमाफीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी? 3 समित्या नेमल्या की या कर्जमाफीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी. मग तुमची कर्जमाफी फुल प्रूफ आहे तर या 3 कमिट्या नेमण्याची आवश्यकता या ठिकाणी काय होती? एका बाजूला अवकाळीचे पैसे तुम्ही अजून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलेले नाहीत. आंबा उत्पादकाचा मोर्चा आला, 22,000 रुपये तुम्ही तटपंजी मदत देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे. एका झाडाला 1,000-1,200 रुपये त्या ठिकाणी मिळतात अशी अवस्था त्या ठिकाणी. खताचे दर वाढलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग कांदा उत्पादक असू दे, आमचा काजू उत्पादक असू दे किंवा आमचा ऊस उत्पादक असू दे किंवा खरीपाचा सगळा उत्पादक असू दे, हा सगळा या विषयामध्ये अडचणीत आलेला आहे. दुसरं यामध्ये फ्लोरिकल्चर आणि हॉर्टिकल्चर असू दे, ग्रीन हाऊसेस, अशी जी ग्रीन हाऊसेस आणि हे धरलेलं नाही अशी माझी माहिती. तुम्ही माहिती घ्या, कारण की शेवटी ते शेतकरी आहेत, त्यांनी कर्ज लाख 5-5, 10-10 लाख रुपये कर्ज या ग्रीन हाऊसेसमधून काढलेलं आहे. त्यांनाही यामधला दिलासा त्या ठिकाणी मिळणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून सरकार किती आपली पाठ थोपटून घेत असलं तरी प्रत्यक्ष ज्यावेळी शेतकऱ्याला लाभ मिळेल त्यावेळीच खरं कळेल की नेमकं शेतकऱ्याला याचा फायदा किती प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. बँकांची कर्ज फेडायसाठी हा त्या ठिकाणी कर्जमाफी आहे का शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मदत करण्यासाठी हे कर्जमाफी आहे? आणि मग सत्ता कुणाची असू दे, धोरण शासनाचं काय पाहिजे की अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आम्ही मदत करतोय, मग त्यात अटी शर्ती असतं का? मग हा शेजारच्या बांधावरचा अडचणीत आहे का नाही, तो जिल्हा परिषदचा सदस्य आहे, ग्रामपंचायतचा सदस्य आहे, 25,000 रुपयाचा पगार आहे, मग त्याचं उत्पन्न घटलं का नाही? त्याचं उत्पन्नही घटलेलं आहे. मग तुम्ही त्याला बाजूला कसा काढू शकता? तुम्ही त्याला वेगळा या ठिकाणी कसा करू शकता? तुम्ही करायचं असेल, ज्यावेळी शेतकरी ही व्याख्या तुम्ही वापरता त्यावेळी शेतकरी ही व्याख्या निश्चितपणे त्या ठिकाणी असली, त्या विषयातलं त्याचं उत्पन्न घटलेलं आहे म्हणून तुम्ही मदतीचा हात तुम्ही देताय, देणगी देत नाही. तर मदतीचा हात देताना ही आकडेवारीचा खेळ आणि ह्या नियमांमुळं ही खऱ्या अर्थानं मदत सभापतीमध्ये ही शेतकऱ्यांच्या पुढे या ठिकाणी पोचणार नाही. आणि ती पोचवायची असेल